आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार। आजच्या मीटिंगमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मागच्या आठवड्यातील पपेट्स बनवण्याचा व्हिडिओ आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच। तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा। आता आजचे काम सुरू करूया। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया। मातांचे 2 गट बनवून त्यांना गोलात बसवा। मधोमध काही ग्लास ठेवा। जितके ग्लास असतील तितक्याच गोट्या ठेवा। लीडर मातेने 1 2 3 म्हणताच एका गटाने गोट्या ग्लासच्या आत टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या गटाने ग्लास उलटे करून त्याच्यावर गोट्या ठेवायच्या आहेत। जो गट जास्तीत जास्त गोट्या ग्लासच्या आत किंवा वर ठेवेल तो विजेता असेल। आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आकारांची जोडी लावणे ही कृती मुलांमध्ये विचार करण्याची आणि आकार ओळखण्याची क्षमता वाढवण्यास मदत करते। चला या व्हिडिओ मधून अधिक जाणून घेऊ। या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या। घरी मजेदार खेळ क्रमांक 1, आपल्या मुलाला आठवड्याचे वार शिकण्यास मदत करा। भिंतीवर एक कॅलेंडर लावा आणि प्रत्येक दिवशी त्यात रंग भरण्यास मदत करा। खेळ क्रमांक 2, मुलांना विचारा आईच्या मिठीचा स्पर्श तुम्हाला कसा वाटतो आणि जर कुणाचा स्पर्श वाईट वाटला तर तुम्ही काय कराल, समजावून सांगा। दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या। दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का, हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा। आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।